आणि आता पाहणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। जपानला दुहेरी आपत्तीचा तडाखा, टोकियोमध्ये पूर तर क्युशूमध्ये ज्वालामुखीचा उद्रेक, ज्वालामुखीमुळे 1800 मीटर उंच राखेचा लोट। जपानमध्ये ढगफुटी सदृश्य पावसामुळे हाहाकार, पावसामुळे आपत्कालीन स्थिती घोषित, क्वांटो कोशिन टोकियोमध्ये मुसळधार, नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना। भारताचं झालेलं नुकसान दाखवणारा एक फोटो दाखवा, NSA अजित डोवाल यांचा परदेशी माध्यमांवर निशाणा, ऑपरेशन सिंदूर संदर्भातील वार्तांकनावरून नाराजी व्यक्त। घरी परतण्यासाठी शुभांशु शुक्ला यांच्या अंतराळात पार्टी, इतर सहकाऱ्यांसोबत मेजवानीचा आनंद घेतला, पार्टीचे मनोरंजक फोटो देखील समोर आले। टोरेस फसवणूक प्रकरणामधील प्रमुख आरोपी युक्रेनमध्ये, मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून प्रत्यार्पणाची मागणी, 15,000पेक्षा जास्त नागरिकांची सुमारे 142 कोटींची फसवणूक। डॉक्टरांचा राज्यव्यापी बंद मागे, इंडियन मेडिकल असोसिएशनसह मुख्यमंत्री फडणवीसांची सकारात्मक बैठक संपन्न, होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथी उपचार करण्याची मुभा देण्याचा निर्णय अखेर मागे। साताऱ्यातील पाटणमधील शिरळ ग्रामस्थांचा धोकादायक प्रवास, शेतामध्ये जाण्यासाठी पूल नसल्यानं पाण्यातून जाण्याची वेळ, ग्रामस्थांची मोठी गैरसोय। राज्यामध्ये महानगरांमधील पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट होणार, कुंडमाळा दुर्घटनेनंतर प्रशासनाला जाग, योग्य त्या उपाययोजनेच्या सूचना। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी 1 जुलैपर्यंतची मतदार यादी वापरली जावी, राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांचे निर्देश।